सकाळी घाईच्या वेळेस नाश्त्यासाठी झटपट काय बनवावं सुचत नसेल तर ही मस्त अशी सोपी आणि कमी साहित्यामध्ये बनणारी रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता। यासाठी मी 1 वाटी रवा घेतला, यामध्ये पाव वाटी बेसन घातलं, 1 चमचा साखर घातली आणि हे मिक्सरला फिरून बारीक करून घेतलं। यामध्ये अर्धी वाटी दही घातलं आणि 1 वाटी पाणी घातलं। मिक्स करून 10 मिनटं हे झाकून बाजूला ठेवून दिलं। मधल्या वेळामध्ये इथे मस्त अशी मी टोमॅटोची चटणी तयार करून घेतली। 10 मिनटानंतर हे पीठ आधीपेक्षा घट्ट झालं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आणि थोडंसं पाणी घातलं। यामध्ये मी चिमूटभर बेकिंग सोडा घातला आहे। हे डोस्याचं पीठ तयार झालं आहे। यापासून मी इन्स्टंट डोसा तयार करून घेतला आहे। हा डोसा वरून ड्राय झाल्यानंतर इथे मी बटर लावून घेतलं आहे आणि यानंतर ब्राऊन होईपर्यंत डोसा कुरकुरीत असा भाजून घेतला। तर हा आपला मस्त असा क्रिस्पी डोसा तयार झाला आहे। याच पिठापासून आपण स्पॉन्ज डोसासुद्धा बनवू शकतो। तर इथे मी थोडंसं पीठ घातलं आणि असं जाडसर पसरवून घेतलं। यावरती तुम्ही भाज्या घालून उत्तप्पासुद्धा बनवू शकता। तर मस्त जाळीदार असा हा स्पॉन्ज डोसा तयार झाला आहे। तर एकाच पिठापासून तुम्ही क्रिस्पी डोसा, स्पॉन्ज डोसा किंवा उत्तप्पासुद्धा बनवू शकता। रेसिपी नक्की बनवून पहा। आवडली तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा।